तू हिरे माझा मित्राच्या आजच्या भागाची सुरुवात होते राकेश पासून. तर आता इथे राकेश अर्णव ईश्वरीच्या काउंटरकडे असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णवची एंट्री झालेली असते. तर आता राकेश तिथेच असतो आणि समोरच असतं त्यांचं काउंटर. तर आता राकेश पळून जायचा प्रयत्न करतो तिथून. तर आता तो काउंटरकडे जातो आणि आता तो जो बॉम्ब असतो त्याच्याकडे हात करतो बघा प्रेक्षक हो. तर आता अर्णव इथेच असतो. तर आता अर्णव बघत असतो आपले सगळे पदार्थ काय काय आहेत म्हणून. तर आता अर्णवचं लक्ष जातं राकेशकडे. हॅलो असं म्हणतो अर्णव. हॅलो असं म्हणतो अर्णव. एक्सक्यूज मी. हॅलो. तर आता राकेश तिथून पळून जातो बघा प्रेक्षक हो. व्हॉट इज दिस असं म्हणतो अर्णव. तर आता अर्णव बघायला जातो बघा प्रेक्षक हो काय करत होता तिथे राकेश म्हणून. एक्सक्यूज मी असं म्हणतो अर्णव. हा माणूस कोण होता, इथे काय करत होता तो असं म्हणतो तो. नाही माहित मला असं म्हणते ती बाई. तर आता इथे अर्णवला मात्र खूप भीती वाटलेली असते काहीतरी झालंय इथे म्हणून. तर आता तो बघतो आपल्या काउंटरकडे. तर आता इथे अर्णवला काहीतरी डाऊट येतो बघा प्रेक्षक हो. तर आता अर्णव फेकतो आपला रगाने जातो त्या माणसाच्या पाठीमागे म्हणजेच राकेशच्या पाठीमागे. तर आता इथे ईश्वरीला दाखवले. तर आता ईश्वरी तयार होते बघा प्रेक्षक हो. एकदम सिंपल गावाचं लुक आहे हिचं पण. तर आता हिरवा चुडा वगैरे घालते ती. तर आता इथे राकेश पळून जात असतो बघा प्रेक्षक हो. खाली जात असतो तो. तर आता आयडी कार्ड वगैरे सगळं टाकतो तो. तर आता अर्णव बघतो त्याला जायचं खाली. तर अर्णव पाठलाग करत असतो राकेशचा. तर आता तो पाठलाग करत करत खालीपर्यंत आलेला असतो. तर आता अर्णव इकडे तिकडे बघतो. तर आता राकेश दिसतच नाही त्याला. तर आता अर्णव पण विचार करायला लागतो हा कोण होता म्हणून. तर आता वरती जातो अर्णव. तर आता इथे नम्रता तयार झालेली असते. काय नम्रता चल पटकन असं म्हणतो आकाश. अरे काय मग खूप सुंदर दिसताय तुम्ही असं म्हणतो तो. ईशा आकाश तुम्ही पण खूप सुंदर दिसता असं म्हणून दोघांचं साऊथ इंडियन ऍक्सेंट मध्ये बोलणं दाखवलंय. तर चला लवकर असं म्हणतो आकाश. मी काय म्हणते आपल्याला ना ड्रेसिंगचे तर खूप छान पॉईंट्स मिळणार आहेत. प्लेटिंगचा पण नंतर बघूया असं म्हणते आता नम्रता. तर आता अर्णव बघतो त्याचा काउंटर. तर आता तो सगळीकडे बघत असतो इथे काय आहे का म्हणून. तर आता राकेश बघत असतो अर्णवकडे. तर अर्णवला मात्र काय कळतच नाही बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्णव सगळीकडे बघत असतो ते काउंटर. तर त्याला बॉम्ब दिसतो आणि त्याच्यामध्ये 18 मिनिटं चालू असतात. बॉम्ब असं म्हणतो अर्णव. त्या माणसाने बॉम्ब लावला इथे असं म्हणतो अर्णव. कोण होता माणूस असं म्हणतो अर्णव. तर आता तिथेच लपून राकेश बघत असतोय सगळं. तर आता अर्णवला धक्का बसलेला असतो. इथे तर खूप सारी माणसं आहेत. हा बॉम्ब इथे ब्लास्ट झाला तर खूप मोठा प्रॉब्लेम येईल असं म्हणतो अर्णव. हॅव टू डू समथिंग असं म्हणतो तो. तर आता अर्णव विचार करतच असतो आणि राकेश त्याला बघत असतो लांबून. तर आता इथे अर्णव घेऊन जातो ती काउंटर बाहेर. तर आता राकेश मात्र तिथेच लपून सगळं बघत असतो. तर आता इथे होस्ट सांगते सगळ्या लोकांना की आता सगळ्या कंटेस्टंटला रेडी राहायला सांगा कारण आता इथे फायनल अनाउन्समेंट होईल असं म्हणून सांगते ती. आणि ते रेडी आहेत काय बघायचा असं म्हणते ती. तर मॅडम असं म्हणत आता ईश्वरी आलेली असते. अजून किती वेळ बाकी आहे असं म्हणते ईश्वरी. मॅडम आता फायनल कॉल साठी तुम्हाला लगेचच बोलवतील असं म्हणते ती. राजू शिर्के कुठे आहेत असं म्हणते ती. तर ते असं म्हणते आता ईश्वरी ते येतील थोड्या वेळातच असं म्हणते ईश्वरी. त्यांना प्लीज लवकर बोलवा असं म्हणते ती बाई. तर आता ईश्वरीला कळतच नाही अर्णव कुठे गेलाय म्हणून. तर आता इथे काउंटर घेऊन बाहेर आलेला असतो बघा प्रेक्षक अर्णव. अर्णव आता इथे काउंटर घेऊन जात असतो. तर आता इथे राकेश बघत असतो अर्णवला. तर आता ईश्वरी मात्र स्वयंपाक बनवत असते बघा प्रेक्षक हो. तर आता तिचा स्वयंपाक बनवून झालेला असतो. एक्सक्यूज मी असं म्हणतो अर्णव. चावी द्या माझ्या गाडीची असं म्हणतो तो ड्रायव्हरला. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णव आपली गाडी चालू करतो. तर आता ते जे काउंटर असतं तो जवळ घेतो आपल्या गाडीच्या आणि त्याच्या खाली जो बॉम्ब असतो ना तो आता बहुतेक घेऊन जाणार बघा प्रेक्षक आपल्या गाडीमधून. तर आता राकेश सगळा प्रकार बघत असतो. तर आता तो बॉम्ब असतो तो अर्णव बघतो काढून घेतो तो बॉम्ब आपल्या हातामध्ये. तर आता ईश्वरी मात्र स्वयंपाक बनवत असते. ठेचा वगैरे बनवत असते ती. तर आता ईश्वरीला खूप जास्त आनंद झालेला असतो कारण तिचा स्वयंपाक बनवून झालेला असतो. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णव गाडीमध्ये बसतो. राकेशचा सगळा प्रकार बघत असतो लांब थांबून. तर आता अर्णव गाडी घेऊन निघालेला सुद्धा असतो. राकेश पण त्याचा पाठलाग करायला लागतो. तर आता इथे सगळे काउंटरवाले येऊन थांबलेले असतात बघा प्रेक्षक. सगळे पार्टिसिपेंट येऊन थांबलेले असतात आणि त्यांचं सगळं सामान सुद्धा आता ठेवलेले असतात ते. तर आता होस्ट पण येते तिथे. चला सगळे रेडी आहात असं म्हणते ती बाई. सगळे रेडी आहात ना असं म्हणते ती. हो असं म्हणतात ते. तुम्ही इथे सगळे दिसतायत पण मिस्टर राजू शिर्के कुठे आहेत असं म्हणते ती. तर आता नम्रता म्हणते माहित नाही म्हणजे ते बाहेर गेले होते कुठेतरी असं म्हणते ती. मी आहे इथेच आहे असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे ईश्वरीचा लुक बघून कुणालाही काय आवडत नाही बघा प्रेक्षक. चला चला लवकर या तुमच्या नावाची अनाउन्समेंट होते असं म्हणते ती. तर आता बघा प्रेक्षक हो ईश्वरीची साडी बाद केलेली असते नम्रताने त्यामुळे तिला ही साडी घालावी लागते. तर आता नम्रता येते ईश्वरीकडे म्हणते ईश्व अगं हे काय घातलंयस तू असं म्हणते नम्रता. अगं ताई माझ्या साडीचा ना खूप मोठा प्रॉब्लेम झाला अगं. त्यावर कसला तरी डाग लागला कसा लागला नाही माहिती मला असं म्हणते ईश्वरी. तू हे घालून स्पर्धेत जाणार आहेस का असं म्हणते नम्रता. माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाही असं म्हणते ती. आम्ही दोघे आता असेच प्रेझेंटेशन करणार आहोत असं म्हणते ती. खूप घाण दिसतंय अजिबात छान दिसत नाही असं म्हणते ती. ईश्वरी खूप छान दिसतेस तू असं म्हणतो आकाश. आकाश असं म्हणते नम्रता. हे बघ ईशू ही खूप मोठी स्पर्धा आहे त्यात तू असं घालून जाणार आहेस का असं म्हणते ती. व्हॉट्स रॉंग इन दिस असं म्हणतो आकाश. असेल त्यांच्या पाठीमागे काहीतरी थॉट. तू कशाला पडतेस हात असं म्हणतो तो. एनिवे ईश्वरी दादा कुठे आहे दिसत नाही असं म्हणतो आकाश. ते येतं म्हणाले येतील ते असं म्हणते ईश्वरी. ये चल असं म्हणतो आकाश. तुला ट्रॉली पाहिजे का असं म्हणतो तो. नाही ठीक आहे असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे ईश्वरी थांबलेली असते बघा प्रेक्षक हो. सगळे पार्टिसिपंट थांबलेले असतात आणि अर्णव मात्र नसतो. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णव गाडी चालवत असतो जोरात बघा प्रेक्षक आणि तो बॉम्ब घेऊन जात असतो तो. तर आता त्याचा पाठलाग राकेश सुद्धा करत असतो टू व्हीलर वरून.
खूप जोरात मारत असतो गाडी इथे अर्णव आणि आता तो बघतो कोणीतरी त्याचा पाठलाग पण करते म्हणून. तर आता स्पर्धेला सुरुवात झालेली असते. हॅलो अँड वेलकम लेडीज अँड जेंटलमॅन, मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज. कंटेस्टंटना जो वेळ दिलाय तो ऑलमोस्ट संपत आलाय. सो आय रिक्वेस्ट ऑल द कंटेस्टंट्स टू प्लीज कम ऑन द स्टेज विथ युअर प्रेझेंटेशन. तेव्हा मी तुमचं नाव अनाऊन्स करेन असं म्हणते ती. तर आता स्पर्धेला सुरुवात झालेली असते. कंटेस्टंटला जे काही कल्चर तुम्ही रिप्रेझेंट करत आहात त्यातला युनिकनेस तुम्हाला येऊन इथे एक्सप्लेन करायचंय असं म्हणते ती. मग ऑनरेबल जजेस फूड टेस्ट करतील आणि नंतर कंटेस्टंटना काही प्रश्न विचारतील. ऍज आय टोल्ड यू बिफोर की जजेसचे पॉइंट्स आणि ऑडियन्सचे पोल्स कंबाईन करूनच आपला विनर घोषित केला जाईल आणि आपल्या विनरला मिळणार आहे 1 बिलियनचा इंटरनॅशनल बिझनेस कॉन्ट्रॅक्ट असं म्हणते ती. बघा प्रेक्षक, तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात. प्रेक्षक, 1 बिलियन म्हणजे 100 कोटी बरे का? म्हणजे या कॉम्पिटिशनची विनिंग प्राइस 100 करोड आहे. लेट्स वेलकम आवर फर्स्ट कंटेस्टंट्स सिल्फस टेक्सटाइल्स असं म्हणते ती. लेट्स गिव्ह देम बिग राउंड ऑफ अप्लॉज असं म्हणते ती. तर आता इथे गुजराती असतो बघा प्रेक्षक हो यांचा पेहरा. तर आता सगळे टाळ्या वाजवतात त्यांच्यासाठी आणि वल्लरी कुणाला तरी कॉल करत असते. चला सिल्फलेक्स टेक्सटाईल असं म्हणून आता होस्ट घेऊन जाते त्यांना. तर आता ईश्वरी खूप टेन्शन मध्ये असते अर्णव का आलाय म्हणून. तर आता इथे अर्णव गाडी मारत असतो, राकेश त्याचा पाठला करत असतो. तर आता अर्णव दूर कुठेतरी जातो बघा प्रेक्षक होतो बॉम्ब घेऊन. लेट्स कॉल आवर नेक्स्ट कंटेस्टंट जोडी फ्रॉम सौदामिनी क्रिएशन्स, नीरज अँड अन्विता. प्लीज गिव्ह देम बिग राउंड ऑफ अप्लॉज असं म्हणते ती. तर आता इथे यांचा बेंगॉली लुक असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरीला अजूनच टेन्शन आलेलं असतं की अर्णव कुठे आहे म्हणून. तर आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात. चला सौदामिनी क्रिएशन्स आता तुम्हाला बोलवलंय असं म्हणते ती. तर आता ते पण जातात. मी काम करतो, मी बघून येतो दादाला असं म्हणतो आकाश. मी सगळं बघितलंय, कुठेच नाही सर असं म्हणते ईश्वरी. माहिती नाही कुठे गेलेत आणि येतील ते असं म्हणते ती. तर आता नम्रताला खूप जास्त आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आलेले असतात सौदामिनी क्रिएशन्सचे लोक बघा प्रेक्षक हो. तर आता इथे त्यांचा राऊंड चालू झालेला असतो. तर आता जजेस आपले पॉइंट्स वगैरे देतात. तर आता त्यांचा वॉक असतो पहिला. सौदामिनीला खूप जास्त आनंद झालेला असतो त्यांचा वॉक बघून. सगळे टाळ्या सुद्धा वाजवत असतात. तर आता इथे अर्णव आलेला असतो एका दूरच्या ठिकाणी जिथे कोणीच नसतं बघा प्रेक्षक हो. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि बंद करतो तो दरवाजा अर्णवच्या गाडीचा. तर आता राकेश हेल्मेट बाहेर काढतो. तर आता इथे अर्णवला दिसतो की तो राकेश आहे म्हणून. तर आता मास्क काढलेला असतो ना राकेशने, त्यामुळे आता त्याला कळलेलं असतं. तर आता अर्णवला धक्काच बसलेला असतो राकेशला बघून. तर आता इथे राकेशने थांबवलेलं असतं अर्णवला. तर आता इथे अर्णव धक्का देतो आणि राकेशला खाली पाडवतो आणि आता तो बाहेर येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कॉम्पिटिशनची सुरुवात असते आणि सगळे पदार्थ टेस्ट करून बघत असतात जजेस आणि पॉईंट सुद्धा देत असतात. तुम्ही फोन करून बघता का प्लीज असं म्हणते ईश्वरी. तर आता तो फोन लावतो अर्णवला. ओके नाव टाइम टू कॉल आवर नेक्स्ट कंटेस्टंट पेअर आकाश टेक्सटाईल्सचे आकाश आणि नम्रता. प्लीज गिव्ह देम बिग राउंड ऑफ अप्लॉज असं म्हणते ती. लागला का फोन असं म्हणत असते ईश्वरी. आपल्याला बोलवलंय, आपल्याला अनाउन्समेंट झाले असं म्हणते नम्रता. तर एकच मिनिट असं म्हणत असतो आकाश. बरं चला आकाश असं म्हणते नम्रता. हे घ्या चला आकाश असं म्हणते नम्रता. ऑल द बेस्ट तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. तर आता ईश्वरी एकटीच थांबलेली असते बघा प्रेक्षक हो. ईश्वरीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तर आता इथे अर्णव बघतो राकेशला आणि आता तो येतो आणि त्याला मारायला लागतो. यू ब्लडी, तू जेल मधून कसं सुटलास असं म्हणतो अर्णव. ए चिंटुकल्या, मी गप्प बसणारा माणूस नाही माहितीये ना तुला असं म्हणतो राकेश. तुला मारल्याशिवाय माझ्या हातम्याला शांती कशी काय मिळणार हा असं म्हणून हसायला लागतो तो. माझ्या वाकड्यात गेलेला प्रत्येक माणूस भरतोच चिंटुकल्या असं म्हणतो अर्णव. आजपर्यंत रेकॉर्ड आहे आपला, आपण जीव घेतो त्याचा आणि आज तू पण संपणार असं म्हणतो तो. तर आता इथे अर्णव मारायला लागतो त्याला, फार जोर जोरात मारतो आता तो राकेशला. तर आता इथे अर्णव जातो आणि तो बॉम्ब असतो ना त्याच्या बाजूला ठेवलेला, तो बॉम्ब आता घेतो बघा प्रेक्षक अर्णव. तर आता पाठीमागून राकेश येतो त्याला मारायला बघा प्रेक्षक आणि त्याचा गळा आवळत असतो तो. तर आता इथे राकेश खूप जोरात गळा आवळत असतो अर्णवचा. अर्णव बॉम्ब घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता 50 सेकंड्स असतात बघा प्रेक्षक आणि ब्लास्ट होणारच असतो. तर आता इथे राकेशला पकडतो अर्णव. चिंटुकल्या, तुला का वाटलं एवढ्या सहज सोडेन मी तुला हा? पण खरंच खूप लकीस रे तू. तुझ्या मरण्याची पार वाट ही बघायला लागणार आहे तुला. तर आता इथे राकेश त्याला आवळून बसलेला असतो. चिंटुकल्या, आता विसर तुझं घर, तुझा बिझनेस, तुझं कुटुंब आणि तुझी मिस इंदौर. कारण तू मेल्यानंतर ती फक्त माझी होणार आहे, फक्त माझी असं म्हणतो राकेश आणि हसत असतो आता जोर जोरात राकेश. गेलास अर्णव गेलास असं म्हणत असतो तो. गेलंय सगळं तुझं असं म्हणत असतो तो. गेलं तुझं सात्विक फॅशन, तुझी ईश्वरी असं म्हणून हसत असतो तो जोर जोरात. आता फक्त काही सेकंद उरले आहेत आणि मग बूम असं म्हणतो राकेश. तर आता तो खूप जोरजोरात हसत असतो. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णव पकडतो त्याचा हात. ए सोड असं म्हणतो राकेश. तुला काय वाटलं मी एकटाच मरेन असं म्हणतो आता इथे अर्णव. मी माझ्या जिजूना घेऊन मरणार असं म्हणतो अर्णव. माय डिअरेस्ट जिजू असं म्हणतो आता इथे अर्णव. ए असं म्हणत असतो आता इथे राकेश. ए सोड सोड असं म्हणत असतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णवने लॉक करून टाकलेलं असतं राकेशला आणि खिडकी लावून घेतलेली असते. तर आता इथे टिक 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 व्हायला लागतो बॉम्बचा. तर आता जोरात आवळून बसलेला असतो अर्णव राकेशचा हात. तर आता बॉम्बलाच झालेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नम्रता आणि आकाश आलेले असतात. मस्त दिसत आहेत ना दोघे असं म्हणतो अविनाश. तर आता इथे दोघेही फूड घेऊन आलेले असतात आपलं. तर आता त्यांचं प्रेझेंटेशन पण होतं चांगलं. तर आता जजेस पॉईंट सुद्धा देतात त्यांना. वणक्कम वणक्कम असं म्हणतो आकाश. तर आता इथे सगळं टाळवाज होतं त्यांच्यासाठी. तर आता पॉईंट्स दिलेले असतात जजेसने. तर आता काउंटर घेऊन आलेले असतात ते आपलं. तर आता इथे सगळं बनवून आणलेलं असतं नम्रताने. आता ते सगळेजण खातात बघा प्रेक्षक हो. खूप छान वाटत असतं जजेसना.
तर आता इथे ते एन्जॉय करत असतात तिने बनवलेलं जेवण. तर आता सौदामिनीला मात्र का आवडत नसतंय सगळं. तर आता इथे नम्रताला खूप जास्त कॉन्फिडन्स असतो. त्यांना आवडलेलं दिसतंय असं म्हणतो अविनाश. त्यांना आवडलं असं म्हणत असतात सगळेजण तिथले. वाव असं म्हणतात जड्जीस त्यांना. तर आता इथे त्यांचा राऊंड झालेला असतो. तर आता शेवटचं असतं प्रणव आणि ईश्वरीचं. तर आता इथे बॉम्बलाच झालेला असतो. तर अर्णव पडलेला असतो बघा प्रेक्षक तिथेच. तर आता ब्लास्ट मध्ये त्याला चक्कर येऊन पडलेला असतो तो. तर आता त्याला जाग आलेली असते. खरंच बॉम्बलाच झाला आणि वाचला कसं काय बघा प्रेक्षक खरंच कळत नाही अजिबात. तर आता इथे अर्णव उभारतो. वा काय दाखवतायत ना खरंच प्रेक्षक बॉम्ब ब्लास्ट झाला तरी जिवंत हिरो. तर आता होस्ट आलेली असते. वेल 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 दॅट वॉज अब्सोल्युटली ब्युटिफुल प्रेझेंटेशन. नाव लेट्स कॉल आर लास्ट फेवरेट जोडी सात्विक फॅशनचे अर्णव आणि ईश्वरी राज शिर्के असं म्हणते ती होस्ट. तर आता इथे ईश्वरी एकटीच असते बघा प्रेक्षक तर आता इथे सगळेजण चेअर करायला लागतात त्यांच्यासाठी. मात्र अर्णव आलेलाच नसतो. नम्रताला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि ईश्वरीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तर आता इथे अर्णव बघा प्रेक्षक अजून तिथेच असतो. तर आता त्याचे सगळे कपडे घाण झालेले असतात बॉम्ब ब्लास्टमुळे. तर आता फोन उचलत नाही असं म्हणतो तो. आता आकाश येतील डोंट वरी असं म्हणते नम्रता. तर आता ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता इथे अर्णव मात्र चालत असतो तिथेच. खरंच खूप लांब दाखवलेत हा प्रेक्षक. अर्णवला कसं पोहोचणार तो टाइम मध्ये बघावं लागेल. सात्विक फॅशनचे अर्णव आणि ईश्वरी राज शिर्के प्लीज कम ऑन द स्टेज असं म्हणत असते ती होस्ट. तर आता ईश्वरी जातच नसते. प्रत्येक राऊंडच्या वेळेला हे असं ह्यांचं काय करतात काय माहित असं म्हणतो अविनाश. तर आता आनंद झालेला असतो सौदामिनीला. मिस्टर अर्णव आणि ईश्वरी राज शिर्के प्लीज कम ऑन द स्टेज एव्हरीबडी इज वेटिंग फॉर यू असं म्हणत असते ती. तर आता इथे सौदामिनीला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे अर्णव बघा प्रेक्षक रिक्षा शोधत असतो. तर आता त्याला कोणीतरी दिसतं. तर आता इथे काय झालं भाऊ असं म्हणतो तो. थोडा प्रॉब्लेम झालाय मला सोडाल का तुम्ही असं म्हणतो अर्णव. जवळच सिटी सेंटर आहे. फॅशन अँड फूडची कॉम्पिटिशन चालली तिकडे जायचं मला प्लीज सोडा ना असं म्हणतो अर्णव. टेन्शनच घेऊ नका. विठ्ठल पाटील आलाय ना तुम्हाला सोडतो का नाही बघा असं म्हणतो तो. थँक्यू असं म्हणतो अर्णव. प्लीज सोडा मला असं म्हणतो तो. हा 1 मिनिट असं म्हणतो तो. हे घ्या हे लागलेलं काळापासून घ्या आधी असं म्हणतो तो. थँक्यू असं म्हणतो अर्णव. बसा चला लवकर असं म्हणतो तो. जाऊया. तर आता इथे अर्णवला घेऊन आलेला असतो बघा प्रेक्षक तो माणूस. अर्णवला मात्र खूप जास्त त्रास होत असतो. तुमच्यामुळे स्पर्धा थांबली आहे. मिस्टर अर्णव आणि ईश्वरी राज शिर्के प्लीज कम ऑन द स्टेज एव्हरीबडी इज वेटिंग फॉर यू असं म्हणते ती होस्ट. तर आता ईश्वरी तिथेच असते. मी जरा बघून येतो असं म्हणतो आकाश. थांबा थांबा मी बघून येते ना असं म्हणते नम्रता. तुम्ही थांबा मी आलेच असं म्हणते ती. बघा प्रेक्षक ही नम्रता लग्न करून आल्यापासून ना डोक्यात जाते या घरात. खरं तर तिने आकाशला पटवलं आणि नंतर येऊन ईश्वरीच्या जीवावर बसले ही बाई. तर आता इथे नम्रता येते आणि ईश्वरीला ओरडायला लागते. काय ते बोलत आहेत तुला केव्हापासून असं म्हणायला लागते नम्रता. एक तर साडी पण हिनेच खराब केली बघा प्रेक्षक ईश्वरीची. तेवढ्यामुळेच एवढा सगळा वेळ झालाय तिला. तर आता नम्रताला बघून ना खरंच डोक्यात जाते ती. म्हणजे वल्लरीपेक्षाही बाद वाटायला लागले नम्रता आता खरंच. तर आता इथे नम्रता ओरडतच ईश्वरीला. तुमचं नाव अनाऊन्स करते ती होस्ट तू प्लीज असं म्हणते ती. एकटीच कशी जाऊ प्रणव सर अजून आले नाही तसं म्हणते ती. इशू तू जा ते अनाऊन्स करताय तुझं नाव प्लीज जा असं म्हणते नम्रता. पटकिनी जा असं म्हणते ती. तू जा एकटी असं म्हणते ती. जा इशू असं म्हणते नम्रता. तर आता इथे ईश्वरी जाते बघा प्रेक्षक तर आता नम्रताचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. तर आता हसते ती मनातल्या मनात. आता या दोघांची हार आणि आमची जीत पक्की असं म्हणते नम्रता. तर आता इथे अर्णव पोचलेला असतो बघा प्रेक्षक कॉम्पिटिशनच्या ठिकाणी. आला तुमचा सिटी सेंटर असं म्हणतो तो विठ्ठल पाटील. तर आता अर्णवला खूप जास्त त्रास होत असतो. थँक्यू सो मच असं म्हणतो अर्णव. ओके असं म्हणतो तो. हे तुमचं असं म्हणतो तो. राहू दे कमी पडेल तुम्हाला असं म्हणतो तो माणूस. ओके असं म्हणतो अर्णव. चला येतो मी असं म्हणतो तो. थँक्यू असं म्हणतो अर्णव. रामकृष्ण हरी असं म्हणतो तो माणूस आणि निघून जातो तिथून. तर आता इथे अर्णव विचार करायला लागतो ह्याचं काय करू म्हणून. तर आजचा भाग इथे समजा उद्या तरी काय काय ते. तर आता ईश्वरी एकटी आलेली असते रॅम्प वॉक साठी आणि आपलं जेवण वगैरे घेऊन आले असते. तर आता इथे सौदामिनी आणि वल्लरीला मात्र खूप जास्त राग आलेला असतो. तर आता इथे अविनाश म्हणत असतो सगळ्यांना ही थीम नव्हती त्यांची वेगळी थीम होती ना हे काय नेसून आले असं म्हणतो अविनाश. तर आता ईश्वरी एकटीच येऊन थांबलेली असते. तर आता इथे उदयकांड पण येतो आणि रमाकांत सुद्धा आलेला असतो बघा प्रेक्षक तर आता इथे उदयकांड पाठला करत असतो रमाकांतचा. तर आता इथे अर्णव आलेला असतो बघा प्रेक्षक तर आता इथे रिकॅप खरंच खूप छान आहे बघा प्रेक्षक आणि आता अर्णवचा बरोबर लुक झालेला आहे. म्हणजे बरोबर तो असंच वाटायला लागलं की गावातून काम करून आलेला जो फार्मर असतो ना तसं वाटायला लागलं बघा प्रेक्षक. एकदम मॅच झालंय थीमला त्यांच्या. तर प्रेक्षक आमच्या या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक अजून एक्सक्लुसिव्ह पिक्स पाहायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.